नमस्ते. मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज लोकनेते दिबा पाटील यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला का लागणं आवश्यक आहे या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या संदर्भात राजाराम पाटील आगरी आणि कोळी समाजाचे नेते यांनी एक लेख लिहिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा लेख वाचून दाखवतो. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा अट्टास कशासाठी? राजाराम पाटील यांनी लिहिलेला एक. नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा रायगड जिल्ह्यात आगरी कोळी कराडी ओबीसी लोकांच्या जमिनीत होणार होता. जमिनी आमच्या, मग नाव आमच्याच नेत्याचे. ही आगरी कोळी अस्मिता शूद्र जातीची आहे. ही ओबीसी अस्मिता इथल्या लढाऊ सागरपुत्र आरमारी जातीची आहे. हे माहीत असूनही त्याच्या विरोधात आग ओतण्याचे काम उच्चवर्गीय मराठा राजकारणी केले. सिडकोमध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळास देण्याचा ठराव नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या उच्चवर्गीय मराठा मंत्र्यांनी घेतला. ओबीसी SC ST याच्या जमीन मालकीची चळवळ ही महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची चळवळ आहे. रयतेचे राज्य म्हणजे शूद्र मागासवर्गीय लोकांच्या हक्काचे राज्य आहे. छत्रपती शिवराय यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श राजा म्हटले आहे. याचे कारण हेच होते, महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचा उद्देश हाच होता. मनुस्मृतीच्या शोषणात पिचलेल्या शूद्र लोकांना न्याय देणारा राजा त्यांना लोकांच्या समोर आणायचा होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना गुलामीतून मुक्त करण्याचा विचार भारतात मांडला. अर्थात हाच विचार छत्रपती शिवराय आणि राजश्री शाहू महाराज यांच्या सामाजिक न्यायाचाच म्हणजे आरक्षणाचा विचार होता. या सर्व महापुरुषांचा आदर्श मानणारे लोकनेते दिबा पाटील होते. सिडकोसाठी जमिनी संपादन करताना वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांना आगरी कोळी कराडी ओबीसी लोकांवर बंदुकीच्या गोळ्या घालण्याची गरज का वाटली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केले यानुसार आजच्या नव्या भूसंपादन कायद्यासारखे पुनर्वसन करणे शक्य होते. तरी आगरी कोळी कराडी शेती करणारी कुळे ही पूर्वी पेशवाई उच्चवर्गीय लोकांच्या शेतातील गुलामी होती. ही भावना स्वतंत्र भारतात मराठा मुख्यमंत्र्यांच्या मनात आली. या विरोधात दिबा पाटील यांनी आगरी कोळी लोकांचा जमीन हक्काचा लढा उभा केला. या लढ्यात छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज यांच्या समतेचा विचारावर आधार होता. मग आताचा महाराष्ट्रातील मराठा ब्राह्मण वैश्य राजकर्ता वर्ग हा फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवराय यांच्या समतेच्या विरोधात काय? होय, आहे तो मनुस्मृतीचा समर्थक आहे. ज्या प्रबोधनकार ठाकरे यांचा विचारांनी महाराष्ट्र घडवला तो समतेचा विचार होता. पेशवाईने छत्रपती शिवरायांचे आरमार आणि स्वराज्य बुडविले. यातून पुन्हा मनुस्मृतीचे जमीनदार राज्य उभे करून आम्हा ओबीसी, SC ST स्त्रिया यांच्या गुलामीचे राज्य आणले. यात वैचारिक प्रबोधन महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. पुढे शिवसेना हा पक्ष मनुवादी लोकांनी ताब्यात घेतला. तळाच्या शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आगरी कोळी भंडारी कराडी ओबीसी असला तरी मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे ब्राह्मण मराठ्यातर झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा ही सर्व उच्चवर्गीय मराठा ब्राह्मण मनुवादी लॉबी महाराष्ट्रात मनुस्मृती राज्य चालवित होती. देशात ओबीसी, SC ST यांच्या जमीन मालकीचा अर्थात जमीनदार, खोत, सावकार यांच्या विरोधात लढा रायगडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ओबीसी नेते नारायण नागू पाटील यांनी उभा केला. यातून तयार झालेले शेतकरी कामगार पक्षाचे दोन बलाढ्य नेते, एक लोकनेते दिबा पाटील उरण पनवेल आणि दुसरे ॲड दत्ता पाटील अलिबाग, जे पुढे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते झाले. महाराष्ट्रात मराठा ब्राह्मण जमीनदारांनी ओबीसी लोकांच्या जमिनी लुटण्यासाठी उभ्या केलेल्या जुलमी भूसंपादनातील सिडको आणि सेज हे दोन भूमाफिया प्रकल्प गाडण्यासाठी या दोन ओबीसी नेत्यांचे योगदान फुले, शाहू, आंबेडकर यांच्यानंतर काळात खूप महत्त्वाचे योगदान आहे. शिवसेना हा पक्ष मुंबई परिसरातील भूमिपुत्र आगरी कोळी भंडारी कुणबी ओबीसी लोकांच्या त्यागातून उभा राहिला होता. तो ओबीसी लोकांना न्याय देईल का असे वाटत होते.
शेतकरी कामगार पक्षही लोकांना न्याय देत होता, परंतु एकीकडे दिबा पाटील, दत्ता पाटील याच्या स्थानांतर शेतकरी कामगार पक्ष जसा अस्तांत जात असल्याचे दिसत आहे, तसे शिवसेनेचे होत आहे. प्रश्न आगरी कोळी भंडाऱ्या मुंबई कोकणातील भूमिपुत्र असलेल्या ओबीसी लोकांच्या अस्तित्वाचा. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्याच्या नावाचा आग्रह एकनाथ शिंदे या मराठा नगरविकास मंत्री यांनी नवीन मुंबई विमानतळाच्या नावासाठी शिडको धरला. शिवसेना हिंदुत्वाच्या आडून छत्रपती शिवराय यांच्या रयतेच्या स्वराज्याच्या विचारांच्या दिबा पाटील यांना संपवण्याचे षडयंत्र रचले गेले. हीच मराठा ब्राह्मण राजकारण CKP उद्धवजी ठाकरे यांना आज जीव घेणे ठरत आहे. नवी मुंबई विमानतळाच्या भूमिसंपादनात पूर्णपणे फसवणूक आगरी कोळी कराडी यांची झालेली आहे. 22.5% हे धोरण भूसंपादन कायदा 2013च्या विरोधात आहे, हे माननीय उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. अशा परिस्थितीत वर्तमान आगरी कोळी नेतृत्व दिबा पाटील, दत्ता पाटील यांच्यासारखे इथल्या आगरी कोळी लोकांना न्याय देऊ शकत नाही, ही कडू सत्य आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील भाजप सरकार हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्च जातीचे आणि मनुस्मृतीच्या विचारांचे आहे, यात कुणालाही शंका नको. मग OBC, SC, ST यांच्या जमीन, पाणी, जंगल, शिक्षणाचा हक्क शिल्लक राहील का? आज नवीन मुंबई विमानतळ 76% शेअर हे अदानी या खाजगी उद्योगपतीच्या नावावर आहेत. अर्थात विमानतळ अदानी या शरद पवार आणि मोदी, अमित शाह, फडणवीस या उच्चवर्गीय मित्रांचाच. तो दिबा पाटील या शूद्र OBC नेत्यांचा विचार करेल का? शिडको नगरविकास मंत्री मराठा एकनाथ शिंदे आहेत, मुख्य देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत. अशा उच्चवर्गीय मानसिकतेतून ब्राह्मण मराठा जमीनदार विरोधात रयतेची लढाई छत्रपती शिवराय, राजश्री शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आगरी नेते नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, लोकनेते दिबा पाटील लढले. ही वस्तुस्थिती आम्ही समजून घेतली पाहिजे. लोकशाहीत लोकांनी कायम विरोधी पक्षात राहिलेल्या दिबा पाटील यांना दस्तखुद्द आगरी कोळी कराडी OBC लोक तरी नेते मानतात का, हे समजून घेण्याचा विचार आहे. आज सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी लोक चढाओढ करीत आहेत. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संपलेल्या आहेत. राज्य, दिल्ली, मुंबई आणि दिबा पाटील यांच्या पनवेलमध्ये भाजपाचेच आहे, परंतु छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नाही. मग एवढ्या सहजपणे दिबा पाटील यांचे नाव विमानतळास मिळेल का, अशेपेक्षा माझ्या आगरी कोळी भंडारी कराडी OBC भावा बहिणीने यांनी ठेवणं आवश्यक आहे. 5 हुतात्मे आगरी कोळी OBC शूद्र होते. कुणी उच्चवर्गीय हिंदू ब्राह्मण वैश्य नव्हते. छत्रपती शिवरायांची प्राण देणारा शिवा काशीदा नावी OBC होता. शिडको विरोधात लढून न्यायप्राण देणारे दिबा पाटील यांचे 5 हुतात्मे देखील आगरी कोळी भंडारी समाजाचे होते. या देशात स्त्रिया, OBC, SC, ST यांना संविधानिक लढ्याशिवाय काही मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आम्हा दिबा पाटील यांच्यामुळं करोडपती झालो. जमीन हक्काच्या लढ्यामुळं, अर्थात दिबा पाटील यांच्याचमुळं. हळदी, साखरपुडे, लग्न सोहळे यात दारू पैशाचा धूर काढणारे आगरी कोळी कराडी OBC शेतकरी लढ्यात दिसत नाहीत, 1 रुपया खर्च करत नाहीत. अशा वागण्याने आमचे सरकार दिबा पाटील या आमच्या OBC नेत्यांची दखल घेईल का? हा नवीन मुंबई विमानतळ प्रकल्प दिबा पाटीलच्या नाव देईल का? हा प्रश्न राजाराम साळवी यांनी विचारलेला आहे. याच्यामध्ये तथ्य असं दिसून येत आहे, कारण 3 महिन्यापूर्वी ज्या वेळेला विमानतळाचं नाव दिबा पाटील विमानतळ करणं आवश्यक असताना, त्याचं ओपनिंग करताना भारताचे पंतप्रधान जे OBC म्हणतात ते या ठिकाणी ओपनिंगला आले 25 डिसेंबरला. आणि त्यावेळेला आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाच्या नेत्यांना, येथील कार्यकर्त्यांना या विमानतळाला 3 महिन्यात नाव देऊ असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. 3 महिने झाले, अजून त्या संदर्भात काही कृती केली जात नाही. निवडणुका आल्या, निवडणुका जिंकून गेल्यात, पण भारतीय जनता पार्टीचे नेते याबद्दल काही बोलत नाही. काल आंदोलन झालं आझाद मैदानावर आणि त्या ठिकाणी काही सकारात्मक झालं असं दिसून आलेलं नाही. या ठिकाणी आगरी कोळी कुणबी वराडी समाज असे बहुजन समाजाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि राजाराम पाटील यांच्या संदर्भात त्यांनी जे काही लेख लिहिला आहे या संदर्भात चर्चा करावी आणि आगामी काळात कशा प्रकारे लढावा ही भूमिका घ्यावी. या संदर्भात आपली भूमिका काय आहे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.